खूप प्राचीन काळ. स्वर्गलोकात सर्व देवता आपापल्या वाहनांवरून सवारी करत होते. इंद्राचा ऐरावत, विष्णूचा गरुड, शिवाचा नंदी आणि इतर अनेक भव्य दिव्य वाहने होती. मात्र लक्ष्मीमातेचं वाहन वेगळंच होतं, ते एक साधा, रात्रभर जागणारा पक्षी म्हणजेच घुबड. देवांना प्रश्न पडला. एकदा सर्व देवांनी एकत्र येऊन विचारलं, हे देवी, तू इतकी सुंदर, तेजस्वी आणि संपत्तीची अधिष्ठात्री, पण तुझं वाहन एक अंधारात फिरणारं, एकटं राहणारं, विचित्र आवाज करणारा घुबडच का? माता लक्ष्मी हसून म्हणाली, या घुबडाच्या माध्यमातून मी एक मोठा संदेश देत आहे. मग देवीने सांगितली खरी गोष्ट. घुबड हा पक्षी अंधारात स्पष्ट बघतो, शांत असतो आणि वेगळं जग पाहण्याची क्षमता ठेवतो. त्याचप्रमाणे ज्याच्या मनात ज्ञानाचं आणि विवेकाचं नेमकं दृष्टिकोन आहे, त्याच्याच जीवनात माझं वास्तव्य होतं. संपत्ती मिळवणं सोपं आहे, पण तिचा योग्य उपयोग करण्यासाठी घुबडासारखं ज्ञान पाहिजे. घुबड अंधारात प्रकाश पाहतो, तसंच खरं सुख हे अडचणींमध्येही शांत राहून योग्य मार्ग शोधण्यात आहे. मग काय? सर्व देव त्या घुबडाकडे आदराने पाहू लागले. आणि लक्ष्मीमातेचं वाहन म्हणून घुबडाचं महत्त्व सर्वांना पटलं. त्यानंतर जेव्हा जेव्हा दीपावली येते, लोक दिवे लावतात, लक्ष्मीपूजन करतात, तेव्हा घरात घुबडाचं चित्र किंवा मूर्ती ठेवली जाते. कारण तो ज्ञान, जागरूकता आणि लक्ष्मीचा आशीर्वाद यांचे प्रतीक आहे. या कथेतून काय शिकायला मिळते? संपत्तीसोबत विवेक आणि ज्ञान आवश्यक आहे. असामान्य गोष्टींमध्येही देवत्व दडलेलं असतं. जो अंधारातही योग्य मार्ग पाहतो, त्याच्यावर लक्ष्मीची कृपा होते.